सूर्य आता किती भारी दिसत. पेराचं झाड पण आहे आणि इकडं बोराचं झाड पण आहे आणि इकडे चंदनाचं झाड पण आहे आणि अजून काय दाखवू, तिकडे चिंचाचं झाड आहे, इकडे पण चिंचाचं झाड आहे, तिथं पण चिंचाचं झाड आहे, इथं कवटाचं झाड आहे आणि तिथं पपयाचं झाड आहे. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला आहे ना डे 12 आहे, म्हणजेच दिवस 12वा आहे आणि मी आजच्याला ब्लॉग स्टार्ट नव्हता केला सकाळी, कारण की आता जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत आणि मी 5:30 वाजता ब्लॉग स्टार्ट करू राहिले. सकाळी मी निकालाला गेलो होतो, याच्यामुळं मग मी ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण की टेन्शन होतं खूप. आणि आता 5:30 वाजलेले आहेत आणि आता मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे दिवस 12वा. कारण की जर मी काही झालं तरी आपण टार्गेट घेतलेलं आहे, कारण 100 दिवस आपल्याला 100 ब्लॉग तयार करायचे. आणि आत्ताच माझी एडिटिंग झालेली आहे कालच्या ब्लॉगची. हे बघा, तुम्हाला दाखवत नाही, तुम्हाला दाखवत, थांबा 2 मिनटं, कारण की ते आता एक्सपोर्ट होऊ राहिलं आहे ना, त्याच्यामुळं मग मी म्हणलं आता ब्लॉग स्टार्ट केलेलं नाही आहे, तर आपण आता ब्लॉग स्टार्ट करू आणि दिवस 12वा पण पूर्ण करू. नाही मित्रांनो, मी घरात आलेलं आहे ना. आता हे बघा ना, आपले सबस्क्राईब किती येतं, घेत आहे की मी तिथे टेक नेतो आणि व्हिडिओ किती झाले, तुम्ही सबस्क्राईब किती केलेत, आपले व्हिडिओ आज किती, आजच्या डे 10 म्हणजे दिवस 10वा ब्लॉग अपलोड झालेला आहे. आणि आपण तर तुम्ही नक्कीच बघा, व्हिडिओ बघितले नसेल तर. फुल ब्लॉगपेक्षा आपले शॉर्ट्स खूप येतात. हे बघा शॉर्ट्स खूप येतात आपले. तुम्ही ज्या दिवसाचा व्हिडिओ नक्कीच बघितला असता, त्या दिवशी आपल्या इथे आहे ना भुसा जळाला होता आणि त्या दिवशी विषय खरोखरच खूप गंभीर झाला होता. कारण की त्या दिवशी मोबाईल कसं म्हणजे आगातच पडला, बरं झालं मोबाईल जळाला नाही आपला. काय मित्रांनो, आपण सायकल बांधून ठेवली त्या झाडाला. तुम्ही दिवस 10वे मध्ये तर नक्की बघितलेच असेल. आणि आपण ही सायकल आता 15 जूनपर्यंत अशीच ठेवणार येतो. दिवसभर आहे ना माझं खूप डोकं दुखलंय. काय झालं काही नाही, ऊन जास्त वाढले मग कदाचित माझं डोकं दुखू राहिले. आता मी बरंच ब्लॉगिंग करू राहिलो. मी मग अशी झोपलो होतो दुपारी खूप आणि सकाळी निकाल पण आणला होता. जाऊन मित्रांनो, आपल्याला येत आहे ना घर बनायचं का नाही ते सांग नाही. हा आपलं टार्गेट आहे 500 सबस्क्रायबरनंतर आपल्याला ट्री हाऊस पण करायचं आहे. आपल्या इथं गवत पण आहे, तुम्हाला दाखवतो कसं भारी दिसतं हिरो. आणि आता बघितलं म्हणजे मनच भरतं, म्हणजे बघून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. आता मित्रांनो गवत कसं आहे हिरगार. आपली जी मूर घासाची बॅग आहे ना, ती पण आजच्याला फोडायची होती, कोणाच्या लक्षातच आलं नाही. ती मूर घासाची बॅग किती महिन्यानंतर फोडायची असली तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला 100% माहितीच असेल का मूर घासाची बॅग किती दिवसानंतर फोडावी लागते. आणि आज आपल्याला ती फोडायची होती पण ते आपल्या लक्षात नाही राहिलं. आता उद्या त्याला नक्की आठवण करून देऊ बाबाला आणि त्यानंतर आपली मूर घासाची बॅग पण खोलू आणि मग गायला मारणं सुरू करू. आणि तुम्ही जो ब्लॉग बघितला, ब्लॉग नव्हतं केलं मी, एक रील काढली होती, इंस्टाग्रामवर टाकली होती मी, कदाचित यूट्यूबवर पण टाकली होती वाटतं मी तिची रील. मित्रांनो, एक गावाचा भुसा आहे. गावाच्या भुसाचा खूप मोठा उपयोग होतो. ज्यावेळेस आपल्या गायला काही खायला नसतं त्या टायमाला आपण भुसा चारलं तरी गायांचं भागतं. आणि हा भुसा त्या दिवशी जळायला लागला होता भाऊ. मित्रांनो, आपल्या इथं आहे ना शेण टाकतात गायांचं, कारण शेणाचा पण खूप मोठा उपयोग होतो. ज्यावेळेस आपल्याला वावरामध्ये खत टाकायचं असलं त्या टायमाला आपण शेण टाकलं तरी चालतं. हा पण आहे, त्याच्यामुळे थोडं गबाळ आलेलं आहे, याच्यामुळं वावरामध्ये थोडं गबाळ पण होऊ शकतं. पण हा शेणाचा खूप मोठा फायदा होतो. आणि आपण शेतात जर शेणखत टाकलं तर पिकाला पण खूप मोठा फायदा होतो. आमच्या इकडे याला उकंडा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथं घरातलं सगळं जे केर कचरा आहे तिथं टाकला जातो. म्हणजे आता इथं केर कचरा होता तो आता साफ केलेला आहे, कारण की आपल्याला इथं आता गोठा करायचा आहे गायांसाठी. आपल्या इथं शेवग्याचं झाड पण होतं, पण आता ती बघा कसं झालंय राव, शेवगाचं झाड कसं झालंय. आणि मित्रांनो, चेष्टेच्या खाली आपलं घर पण आहे आणि इकडं पेराचं झाड पण आहे आणि इकडं बोराचं झाड पण आहे आणि इकडं चंदनाचं झाड पण आहे. आणि अजून काय दाखवू, तिकडे चिंचाचं झाड आहे, इकडं पण चिंचाचं झाड आहे, तिथं पण चिंचाचं झाड आहे, इथं कवटाचं झाड आहे आणि तिथं पपयाचं झाड आहे, झाडी. गावाकडचा असा फायदा होतो, कुठं पण गेलं का काही पण खायला भेटतं. आता जर मी इथं समजा आता इथं मागं बघा चिंचाचं झाड आहे, आता इथं आलं का म्हणजे मनात आलं का काही पण खाता येतं. आता मला भूक लागली ना तर मी चिंचा खाऊ शकतो. जर आता तुम्हाला सांगतो इथं आपल्याला काय काय खायला सध्या बरं का, सध्या चिंचा येतात,
त्याला पण म्हणतात. पेरू येतं अजून सफरचंद नाही येत आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये. सफरचंद नाही येतात वाटतं थोडे थोडे काही प्रमाणात येतात. ते काही झाडं असतात वेगवेगळे तर येते नाही सफरचंद. पण खूप फळं येतं इकडं खायला. इकडं गावाकडं आलं का काही पण खायला भेटतं म्हणजे नाही का. मनात आलं का म्हणजे माणूस कधी उपाशी राहतच नाही. काही ना काही शेतीकडे पिकवतं आणि काही पण खाता येतं. जर थोडी जरी जमीन असली त्याच्यामध्ये गहू जर लावली तर वर्षभर जाते नाही का ते गहू. उपयोग होतो शेतीचा. याच्यामुळं मला तर गावाकडलं वातावरण आवडतं. तुम्हाला कुणाचं आवडतं वातावरण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करत चला. कारण की काय होतं मित्रांनो, मला एडिटिंगला लागत होतं 1.5 तास. कारण की कालच्याला खूप 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 डोकं बिघडलं होतं. कारण की मी आहे ना ॲप वापरत होतो. त्याचं ॲपचं नाव नाही घेत, पण मी जो ॲप वापरत होता ना तो व्हिडिओ एक्सपोर्टच होत नव्हता. एक्सपोर्ट व्हायला 2 तास लागले. नंतर मग तो एक्सपोर्ट झाला. नाही तर मी सरळ तो ॲप डिलीट करून दुसरा ॲप घेणार होतो. आणि आता मी दुसराच ॲप यूज केलेला आहे कारण तो ॲप मी डिलीट करून टाकलेला आहे. खूप लई टेन्शन होतं मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझं प्रोत्साहन वाढवा. मराठी माणसाला तुम्ही पुढं जाऊन द्या राव. म्हणजे असं नका करू. आपल्या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हक्काने सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करा. केलं का करा ना राव. करा सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब लागत आहे. सबस्क्राईबला पैसे नाही लागत काही. तुमची एका सबस्क्राईब म्हणजे करा एक सबस्क्राईब. मित्रांनो 5:45 वाजत आलेले आहेत आणि आता आपल्याला घरी जायचं आहे. घरी जाऊन गाईला आहे ना पेंट भिजायला टाकायची आहे. कारण की पेंट खूप पौष्टिक असते गायांसाठी. आणि मग गायांची खूप तब्येत पण होती पेंटमुळे. याच्यामुळे आपल्याला घरी जाऊन पेंट भिजायला टाकायची. आणि आता 5:45 वाजलेले आहेत आणि आता सूर्य पण मावळायला आलेला आहे. कारण की आता लवकर सूर्य मावळत नाही. सूर्य मावळायला आता खूप टाईम लागतो. ते 6-6:30 वाजता सूर्य मावळतो. तुम्हाला बघायचं का सूर्य तुम्हाला दाखवतो आता सूर्य. सूर्य आता किती भारी दिसत आहे. आता थोड्याच वेळाने तो मावळण पण. आणि मी आता माझ्याकडे कॅमेरा स्टिक नाही ना ते मी इथं कॅमेरा ठेवून गेला असता. मग मावळताना तुम्ही बघितला असता. आणि त्याचा स्पीड वाढून त्या दिवशी बाबांनी ना तिथलच्या जे घाणेऱ्या होत्या त्या घाणेऱ्या कापून टाकल्या होत्या. आणि त्या घाणेऱ्या अजून तिराच्या होत्या. काय माहिती बाबांना पेटायच्यात की मग तसेच ठेवायच्यात वाटते. कोपऱ्याला एखाद्या टाकून देते ते. आणि ती बाबळ बघा राव की जे तुम्हाला लांबून आता कळत असेल त्या दिवशी कळलं नसेल ही बाबळ किती तिरपी झाली. जर ती बाबळ तर बाबळ पडन सोबत ती वायरीचे जे खांब आहेत ना त्या खांबावरती पण ती पडन. आणि ती वायरीचे खांब पडते खाली ते बाबळ पडन खाली. आणि एखादं जर त्याला टच बीच झालं तर तुम्हाला माहितीच मग काय होतं. आता आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन गाईला पेंट भिजायला टाकून त्यानंतर आपल्याला घरावरती पाणी पण टाकायचंय. कारण की रात्रीच्याला आहे ना झोपायला लागलं का तिथं लय गरम होती पाट. म्हणजे आता रात्रभर ती हे करतं ना काय करतं ती उष्णता शोषून घेतं आणि मग रात्रभर सोडितं. मग पाट एकदम ओली होती घामाने. याच्यामुळं आता आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यावर पाणी टाकून त्याला थोडं थंड करू. मग झोपूजीपर्यंत एकदम थंड होऊन जाईल आणि आपल्याला आरामात त्याच्यावर झोपता येईल. जर तुम्ही आसवर पेंट बघितली नसेल गायची सरकी पेंट तर तुम्हाला दाखवते माझा सरकी पेंट कशी असेल. त्यासोबत वालीस पण दाखवतो गायींना. त्या पेंटीमध्ये टाकून वालीस दिलं जातं गायांना. मग गायींची तब्येत होती आपल्यासारखी तर माहिती नाही तब्येत. आता मी करतो उद्यापासून. आता आजपासून नाही पण 2-3 दिवसानंतर व्यायाम पण करायला आधी केला होता मी. चांगला 1-2 महिने केला असेल. त्यानंतर मी आता नाही करीत. पण आता मी उद्यापासून करणार आहे. कारण की उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या आता. आणि मी आता रोज व्यायाम करणार आहे. उद्याच्याला नाही पण परवाच्याला नक्की करू व्यायाम. करू 100% करू. आणि तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला उठावं लागेल 4-4:30 वाजताच व्यायामाला. आणि इकडे कॅमेऱ्यात बघितलं की इकडे खाली पडतोय मी घासावर घेऊन. इतकं आवड आहे ब्लॉगिंगचं काम. मित्रांनो अशा प्रकारे असते गायची सरकी पेंट. एक अशी ही ढेकळं असते त्यांनी पाण्यात भिजल्यावर अशी होती. अशी मोकळी होती एकदम. आणि ही पाण्यात भिजवल्यानंतर मग ही जी पेंट याला आणि याला एकत्र करायचं. याला वालीस म्हणतात. ही वालीस आहे आणि ती पेंड आहे. ती पेंड आणि वालीस एकत्र केला का आणि मग ती भिजवून काढून एकदम मग गायला ठेवून द्यायची. मग गाय एकदम आवडीने खाते. मित्रांनो आपण गायला पाट टाकायला जाऊ.
भात टाकून झालेली आहे आणि तुम्ही बघितले लक्ष आपली कशी करत होती एवढ्या तिला खायची ओढ लागलेली होती ना, त्याला आणायची ओढ लागलेली होती. पाणी मारू कुठं तिथं 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 तो मला सांग तिथं आपल्याला शिडी लावावं लागेल. मग त्याच्यानंतर आपल्याला हौदावर चढता येईल. तुझं मला तर चढतं पण बाबा खाऊ दे मला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट सांगा. भेटू लवकरच होतं आणि Meet me at the same